येस. ओके, चालू करू मग व्हिडिओ. येस. ओके. नमस्कार मंडळी, मी संतोष पवार आजच्या या विशेष मराठी साहित्य कट्ट्यात आपणा सर्वांचे स्वागत करतो. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णनातून फिरे सरस्वतीची पालखी. खरंच कुसुमाग्रजांनी या कवितेतून आपल्या माय मराठीचे किती योग्य वर्णन केले आहे. आज 27 फेब्रुवारी आपल्या सर्व मराठी साहित्य रसिकांचे लाडके म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. विशाखा जीवनलहरी, मराठी माती हे त्यांचे काही गाजलेले कविता संग्रह, तसेच नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, ययाती आणि देवयानी ही त्यांची गाजलेली काही नाटके. नाटक आणि कविताबरोबर त्यांनी काही कादंबऱ्या लिहिल्या. त्यापैकी वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर या विशेष गाजल्या. 1987 साली त्यांना मराठी साहित्यातील या अतुलनीय योगदानाबद्दल ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले गेले. तसेच 1999 पासून महाराष्ट्र सरकारने त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. मी कुसुमाग्रजांना त्यांच्या स्मृती जयंती निमित्त अभिवादन करतो आणि आपणा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन आजच्या कट्ट्याची सुरुवात करतो. चला उभारा शुभ्र शिरेती, गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला, अनंत मुची ध्येय आसक्ती, अनंत आशा, किनारा तुला पामरा. आपल्या शालेय जीवनातील कोलंबसचे गरवगीत या कुसुमाग्रजांच्या कवितेतील या ओळी अजूनही आपल्या ओठातून न कळत बाहेर पडतात. आजही त्यांच्या कणा, आगगाडी आणि जमीन, क्रांतीचा जय जयकार, वेडात मराठी वीर दौडले साथ या कविता लोकप्रिय आहेत. कुसुमाग्रजांच्या साहित्यातून त्यांच्या क्रांतिकारी विचारांच्या पैलूचे दर्शन तर होतेच, पण त्यांनी स्वतःही अनेक स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. तसेच गोरगरिबांवर, दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आपल्या साहित्यातून वाचाही फोडली. नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहात ते सामील झाले होते. दलित बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराचे आणि त्यांच्या प्रतिक्रियेचे चित्रण केलेली आगगाडी आणि जमीन ही कुसुमाग्रजांची कविता आता आपल्या समोर सादर करणार आहेत सोनाली काळे आणि अक्षय डोले. नमस्कार. शिरवाडकरांची ही कविता रूपात्मक आहे. दलित वर्गावर होणाऱ्या अत्याचाराचे आणि प्रतिकेचे हे चित्रण आहे. दलित वर्गाला त्यांनी जमीन म्हणून संबोधले आहे आणि आगगाडी ही त्या दलित वर्गावर अत्याचार करणाऱ्या लोकांना म्हणून संबोधलेले आहेत. तर आता बघूयात आगगाडी आणि जमीन. नको ग नको ग नको ग आक्रंदे जमीन, पायाशी लोळत विनवू नमुन.
धावसी मजेत वेगात वरून आणिक खाली मी चालले चुरून. छातीत पाडसी किती ग खिंडारे कितीस ढाळीसी वरून निखारे. छातीत पाडसी किती ग खिंडारे किती क ढाळीसी वरून निखारे. नको ग नको ग नको ग आक्रंते जमीन जाळीत जाऊ तू बेभान होऊन. ढगात धुराचा फवारा सोडून, ढगात धुराचा फवारा सोडून गरजत गाडी ती बोलली माजून. दुर्बळ दुर्बळ अशीच खुशाल ओरड, दुर्बळ अशीच खुशाल ओरड जगावे जगत कशाला भेकड. पोलादी टाचा या छातीत रोवून अशीच चेतेत धावेन 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 धावेन. चला रे चक्रानो फिरत गरारा, चला रे चक्रानो फिरत गरारा गरजत पुकारा आपुला दरारा. चिळ अन कर्कश गर्वात फुंकून पोटात जळते इंधन घालून, शिळ अन कर्कश गर्वात फुंकून पोटात जळते इंधन घालून. शिरली घाटात अफाट वेगात, शिरली घाटात अफाट वेगात मैलाचे अंतर घोटात गिळीत. उद्दाम गाडीचे ऐकून वचन, उद्दाम गाडीचे ऐकून वचन क्रोधात इकडे थरारे जमीन. दुर्बळ भेकड दुर्बळ भेकड त्वेषाने पुकारी घुमले पहाड घुमल्या कापरी. हवेत पेटला सुराचा घुमारा कोसळे दरीत पुलाचा डोलारा. हवेत पेटला सुडाचा घुमारा कोसळे दरीत पुलाचा डोलारा. उठला क्षणार्ध, उठला क्षणार्ध भयान आक्रोश हादरे जंगल कापले आकाश. उलटी पालटी उलटी पालटी होऊन गाडी ती हजार शकले पडली खाली ती. हजार शकले पडली खाली, हजार शकले पडली खाली ती. पडली खाली, पडली खाली ती. धन्यवाद. छान छान मस्त. धन्यवाद. मस्त. छान. धन्यवाद सोनाली आणि अक्षय, खूप छान कविता सादर केली. कुसुमाग्रजांचे जन्म नाव होते गजानन रंगनाथ शिरवाडकर. ते आपल्या कुटुंबातच म्हणजे आपल्या काकांनाच दत्तक गेले होते. दत्तक गेल्यावर त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले होते. त्यांच्या लहान बहिणीचे नाव कुसुम होते आणि ती त्यांची खूप लाडकी होती, म्हणून ते स्वतःला कुसुम अग्रज म्हणत, म्हणजे कुसुमचे ज्येष्ठ बंधू. आणि पुढे साहित्य जीवनात ते याच नावाने म्हणजे कुसुमाग्रज याच नावाने ओळखले जाऊ लागले. आपण बऱ्याच जणांना कुसुमाग्रजांच्या लोकप्रिय कथा, कविता, नाटके यांची माहिती तर आहेच, पण त्यांची एका वेगळ्या धाटणीतली फारशी माहिती नसलेली अशी एक सुंदर कथा आपल्या समोर सादर करणार आहेत अमोल निळेकर. अमोल. नमस्कार रसिक. शिरवाडकरांच्या कविता ऐकल्या, नाटकांनी रसिकांचे मनोरंजन देखील केले. आज मी तुम्हाला त्यांची 1958 साली लिहिलेली एका प्रसिद्ध कविवर्यांच्या दिवसाची कथा ऐकवणार आहे. चला तर मग ऐकूया. कथेचे नाव आहे सतारीचे बोल. वेळ सकाळची, सुमारे 8:30चा सुमार. रेशमी करवाती काठी धोतर, तलम मलमलीचा सदरा आणि डोक्यावर हिरव्या बनावतीची टोपी असा पोशाख असलेला एक इसम एका जुन्या वाड्याच्या समोर उभा राहिला. त्याच वेळी शेजारच्या घरातील माडीवरची एक खिडकी उघडली आणि कोणीतरी खाली डोकावून बघितलं. रस्त्यातील मलमल आणि हिरवी टोपी दृष्टी पडताच बाहेर डोकावणारा चटकन आत झाला आणि दार किंचित किलकिले ठेवून खिडकीजवळ बाजूला उभा राहिला. वाड्यासमोर उभा असलेला इसम वाड्याचे निरीक्षण करीत होता. आता आत शिरावे की नाही याचा तो विचार करीत असता आतून एक वयस्क गृहस्थ बाहेरच्या ओट्यावर येऊन दाखल झाला आणि प्रश्नार्थक मुद्रेने, कोण, खुशालचंद शेठजी की काय? हाजी. काय काम काढलं तिकडे सकाळचे?
वसुलीसाठी हिंडतो आहे, दुसरं काय? असं कोण हवंय तुम्हाला? खुशालचंदानं हातातील 2-3 कागदाचे चपटे चाळले आणि एक कपटा डोळ्यासमोर घेऊन तो म्हणाला, दामले साहेब इथे राहतात ना? सगळे साहेब इंग्लंडला राहतात. दुसरे कोणी हसले की नाही या शंकेने तो वयस्क गृहस्थ स्वतःच मोठ्याने हसू लागला. कोण? दामले हो, रेव्हेन्यूतले कृष्णाजी केशव दामले. शेठजी पुन्हा कपट्याकडे पाहून उत्कारले, आपल्या शाळेत मास्तर आहेत. मास्तर? असं सांगा ना, तो या शेजारच्या घरात राहतो. कसली वसुली आहे? गेल्या दिवाळीत धोतर आणि इथं कापड नेलं होतं, आता शिमगा आला तरी अजून रक्कम झाली नाही. अहो, सगळाच शिमगा आहे तेथे. कालच त्याचे घरमालक सांगत होते की 3 महिन्याचं भाडं थकलंय म्हणून. पहा नशिबाची परीक्षा घेऊन. खुशालचंद नमस्कार करून शेजारच्या घरी गेला. माडीवर खिडकीपाशी उभ्या असलेल्या व्यक्तीने खिडकी साफ उघडून टाकली आणि आत खोलीत येऊन टेबलाजवळ येऊन बसली. टेबल वृद्ध माणसाच्या मानेप्रमाणे डुगडुगत होते आणि खुर्चीच्या 2 हातापैकी एकच हात शिल्लक राहिला होता. टेबलावर काही कागद आणि पुस्तके अस्ताव्यस्त पडलेली होती. त्या व्यक्तीने म्हणजे कृष्णाजी पंतांनी टेबलावरील कागदाची उलथापालथ केली आणि शेवटी एक कागद शोधून काढला. त्यावर कवितेच्या काही ओळी लिहिलेल्या होत्या. हातात पेन्सिल घेऊन ते त्या तुकड्यावर लिहू लागले. मीही कशाला येथे राहावे, काय असे जामी चिकटावे, वाटे गिरक्या घेत मिळावे, या पवनाच्या चक्री होऊनी लीन सच्चिदानंदात. दार उघडून एक स्त्री आत आली. टेबलाजवळ येऊन ती काहीशा रागाने उद्वेगाने म्हणाली, उठल्याबरोबर खरडायला लागला, चहाची देखील आठवण नाही. कृष्णाजी पंत काहीच उत्तरले नाही. लिहिता लिहिता त्यांनी त्या स्त्रीकडे एक वार पाहिले, मात्र त्या पाहण्याचा अर्थ त्या स्त्रीला ठाऊक होता. मी काही इथे उभे राहत नाही, पण खाली तो खुशालचंद गुजराती आला आहे, कापडाचे पैसे मागतो आहे. त्याला म्हणावं, तो माझे काही ऐकायला तयार नाही, इकडेच भेटायचं आहे म्हणतो, दे वरती पाठवून. क्षणभराने खुशालचंद वरती आला आणि जमिनीवर पसरलेल्या सतरंजीवर वळकटीला टेकून बसला. डोक्यावरील हिरवी टोपी हातात घेऊन भिंतीवरील एका फोटोकडे दृष्टिक्षेप केला. कोणाचा फोटो हा पंत? आगरकर. पंत तुटकपणे म्हणाले, कोण आगरकर? धुळ्याला ओव्हरसिअर मध्ये होते ते? नाही, हे पुण्याचेच आहे. नंतर जरा वेळ कोणी काहीच बोलले नाही. कृष्णाजी पंतांनी पेन्सिल दूर टाकली आणि त्या उघडलेल्या अवस्थेत म्हणाले, तुमची बाकी द्यायची आहे ना? हो, तेवढ्यासाठीच तर आलो आहे. 6 महिने व्हायला आले आता. दर महिन्याला हप्ता दिला असता तर एव्हाना सगळे पैसे चुकते झाले असते. पण आतापर्यंत एकच हप्ता मिळाला, त्यानंतर पुन्हा एक पैही दिली नाही. या महिन्याचा पगार झाला की नक्की देईन काहीतरी. काहीतरी नको, सगळी रक्कम देऊन टाका. आम्हालाही धंदा करायचा आहे. बाकी धंदा कसा करतात, कसा करायला पाहिजे, आदर्श गिऱ्हाईक कसं असतं, वगैरे वगैरे बोलून शेठजी घराच्या बाहेर पडला. तो बाहेर जाताच कृष्णाजी पंतांनी पुन्हा कवितेचा कागद काढला आणि वादळी वाऱ्यांमध्ये डोक्यात कसे बसे धरून ठेवलेले ते शब्द कागदावर लिहून काढले. जगतद्रुमाचे पिकले पर्ण, जगतद्रुमाचे पिकले पर्ण, गलित असे मी अगदी जीर्ण, तर भर 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 उडू द्या मला शब्दासंगे स्वर्गात. इथून पुढे कृष्णाजी पंत म्हणजे केशवसूत शाळेत जातात. पहिली घंटा होण्याच्या अगोदरच कृष्णाजी पंत शाळेत जाऊन पोहोचले. शिक्षकांच्या खोलीत जाऊन बसणे त्यांना फारसे आवडत नव्हते, परंतु वर्गावर जायला अद्याप अवकाश असल्यामुळे त्यांना नाईलाजाने तिकडे पाय वळवावे लागले. कृष्णाजी पंत आत जाऊन एका कोपऱ्यात आसनावर बसले आणि बरोबर आणलेला शेलेचा एक संग्रह उघडून तो चाळू लागले. चाळता चाळता पुस्तकातून एक पत्र हातावर ओवाळून पडलं. कृष्णाजी पंतांनी पत्र घेतलं, त्यावरून नजर फिरवली. पत्राच्या तळाशी आपला हरिनारायण आपटे
अशी सही होती. पत्रातील काही मजकूर वाचताना त्यांच्या विषण्ण आणि त्रासिक चेहऱ्यावर क्षणभर उत्साहाचा आणि अभिमानाचा प्रकाश विजेप्रमाणे लखलखून गेला. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या आपल्या नवा शिपाई आणि दवाचे थेंब या कविता वाचून कित्येक रसिकांना अत्यंत आनंद झाला आहे. परवाच वासुदेवरावजी पटवर्धन भेटले होते. त्यांनी तुमच्या कवितांची खूप प्रशंसा केली. मराठीत तुम्ही काहीतरी वेगळं आणीत आहात असे उद्गार काढले. काय दामले, कसल्या विचारात गर्क आहात? कोणीतरी लांबून विचारणा केली आणि शब्दांच्या मागोमाग हास्यही आलं. कृष्णाजी पंत काहीच उत्तरले नाहीत. शेलेच्या पुस्तकातील ते पान ते वाचित होते ते त्यांनी उलटले. एका मागून एक भराभर पानं उलटीत ते थेट मुखपृष्ठापर्यंत आले. तेथे शेलेचं ते प्रसिद्ध वाक्य तांबड्या अक्षरात छापलेलं होतं. पोएट्स आर द अनअक्नॉलेज्ड लेजिस्लेटर्स ऑफ द वर्ल्ड. त्या तांबड्या अक्षरांवर त्याची दृष्टी खिळून बसली. पंत, एवढ्यात काही कविता रचल्या की नाही? पण पंत, तुम्ही तुमची काव्य आम्हाला दाखवित नाही बरे. हे बरे नाही. घंटा झाली. कृष्णाजी पंत आपले पुस्तके घेऊन उठले आणि म्हणाले, कविता रसिकांसाठी असतात, मूर्खांसाठी नव्हे. सुदैवाने घंटेच्या त्या घणघणाटात त्यांचे सारेच शब्द कोणाला ऐकायला आले नाही. संध्याकाळचा 5-6 सुमार कृष्णाजी पंत वर्गावर इतिहासाचा पाठ घेत होते. सारा वर्ग एकाग्र चित्ताने प्रत्येक शब्दाचे ग्रहण करीत होता. या समाधीचा भंग शाळेच्या गड्याने केला. त्याने येऊन सांगितले, तुम्हाला कचेरीत बोलावलं आहे. रावसाहेब एडके आले. कृष्णाजी पंत नाईलाजाने उठले आणि वर्गाला काही व्यवसाय देऊन कचेरीत गेले. रावसाहेब चुना लावीत खुर्चीवर बसले होते. हेडमास्तर राम पंचायनातील मारुतीप्रमाणे हात जोडून नव्हे तर जोडण्याच्या तयारीत घेऊन जवळ उभे होते. कृष्णाजी पंतांनी विचारले, आपण बोलावलत मला? होय, रावसाहेब म्हणाले. मी तुम्हाला निरोप पाठवला होता, त्याचं काय झालं? मी तुम्हाला उत्तर पाठवलं होतं. तशी उत्तरं मला नको आहेत. मग माझा नाईलाज आहे. हा नाईलाज तुम्हाला फार महागात पडेल हे ध्यानात ठेवा. मी पुन्हा बजावून सांगतो, तुम्ही माझ्या मुलांना शिकवायला घरी आलंच पाहिजे. मी येणार नाही. हेडमास्तर, रावसाहेब हेडमास्तरांकडे वळून ओरडले. हेडमास्तरांनी नमस्कारासाठी सिद्ध करून ठेवलेले हात छातीवर जोडले व भयभीत होऊन म्हणाले, आपण म्हणत असाल तर मी स्वतः आपल्या मुलांना शिकवायला येईल. तुम्ही याल हे मला ठाऊक आहे, पण दामल्यांनीच आलं पाहिजे. अजून सांगा विचार करून. मी येणार नाही. रावसाहेब उठले आणि बाहेर जाता जाता म्हणाले, ठीक आहे, माझा अधिकार मी आता तुम्हाला दाखवीन. कमिटीच्या चेअरमनला काय अधिकार असतो हे अजून यांना ठाऊक नाही. त्यानंतर कृष्णाजी पंत वर्गावर गेले. पण पुढे पाठ घेणे आता शक्य नव्हते. मास्तर खुर्चीवर बसून होते. खिडकीतून दिसणाऱ्या बाहेरच्या हिरव्या दृष्टींवर त्यांची दृष्टी एकाग्र झाल्यासारखं वाटत होतं. 10 मिनिटांनी घंटा झाली आणि कृष्णाजी पंत घरी जायला निघाले. कृष्णाजी पंत आपल्या घरालगत आले होते. रस्त्यावरती एका माडीवरून सारंगीचे स्वर त्यांच्या कानावर पडले. तापलेल्या शरीरावर शीतल सुगंधी पाण्याचे तुषार पडत आहेत असा त्यांना भास झाला. त्यांच्या पायांना तेथे रेंगाळण्याची इच्छा होती, परंतु तो मोह आवरला. घराच्या पायऱ्या चढताना त्यांच्या मनाची स्थिती अत्यंत विकल झाली. त्या विकल अवस्थेत त्यांना एकदम आठवण झाली ती पुण्याला 5-6 वर्षापूर्वी ऐकलेल्या एका सतार वादनाच्या मैफिलीची. सतार, दिडदा दिडदा दिडदा. कृष्णाजी पंतांच्या डोळ्यात अश्रूंचा ओलावा होता. अंतःकरणात सतारींचे ते मंजूळ स्वर निनादत होते.
पारिजातकाच्या तळाशी फुले वरून पडावी त्याप्रमाणे काही शब्द त्यांच्या मनोभूमीवर पडू लागले. हृदय निवाले तन्मय झाले, हृदय निवाले तन्मय झाले, द्रवले आले लोचनातुनी तोय कित्येकदा, ऐकत असता तिडदा तिडदा. घरात गेल्यावर थोरल्या मुलीच्या शब्दांनी कृष्णाजी पंत भानावर आले. दादा, कोणीतरी पोलीस बसला आहे माडीवर. पोलीस? कृष्णाजी पंत उद्गारले. त्यांना वाटलं सकाळपासून घडणाऱ्या गोष्टींवर आता हा कळस चढायचा असेल. अस्वस्थ पावलांनी जिना चढून कृष्णाजी पंत वर गेले. पोलिसाची धास्ती वाटावी असे त्यांनी काही केलं नव्हतं, परंतु एखाद्या हवालदाराने घरी यावं असे त्या खात्यात त्यांचे कोणाशी संबंधही नव्हते. आपल्या गैरहजेरीत माडीवर येऊन बसणाऱ्या त्या आगाऊ पोलिसाविषयी त्यांना चीड आल्याशिवाय राहिली नाही. खोलीत गेल्यावर त्यांनी आतील पाहुण्याकडे नजर टाकली आणि त्यांच्या अंतःकरणात एकदम आनंदाचं उधाण आलं. कोण? करंदीकर? हे करंदीकर दुसरे कोणी नसून आपले विंदा करंदीकर बर का. ते हर्षभराने उद्गारले आणि आवेगाने पुढे होऊन त्यांनी त्या जमादाराचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. अफाट वाळवंटातून एकाकीपणे वाहणारे दोन जलप्रवाह एकत्र आले होते. भल्या ग्रहस्था, किती वाट पाहायची तुझी, करंदीकर म्हणाले. मला काय ठाऊक तू येणार आहेस ते. आज असा अचानक धूमकेतू सारखा उगवलास. धूमकेतू सारखा उगवलो आणि तसाच मावळणार आहे आता. म्हणजे मला आता परत जायचं आहे जळगावी. मग कशाला आलास? इथे एका केसचा तपास करायचा होता. साहेबांबरोबर आलो. त्यांच्याबरोबरच जायचं आहे. म्हटलं जाण्यापूर्वी कविवर्य केशवसूत यांची भेट घ्यावी. कविवर्य विनायकरावांचा मी त्याबद्दल फार आभारी आहे, कृष्णाजी पंत म्हणाले. अखेरच्या मर्यादेपर्यंत गंडाळलेली स्प्रिंग एकदम सुटावी त्याप्रमाणे कृष्णाजी पंतांच्या मनाला एकदम मोकळेपणा वाटू लागला. विनायकांची वृत्ती ही काव्यात्मक असली तरी त्यांचा स्वभाव रंगेल आणि बोलणे अवखळपणाचे होते. गप्पा झाल्या, हितगुजे झाली, काव्यचर्चा झाली, समाजाच्या परिस्थितीविषयी आवाज चढवून वाद देखील झाले. मध्यंतरी चहामुळे काय खंड पडला असेल तेवढाच. अंधार पडू लागल्यावर करंदीकरांनी निरोप घेतला. ते उठून म्हणाले, माझ्या मते तरी आज विनायक दोन आहे. पोलीस खात्यामधील एक आणि कविता करणारा दुसरा. कवी मनाला थांबण्याची इच्छा आहे, पण पोलीस विनायक त्याला काही थांबू देणार नाही. ठीक, नमस्कार, थांब, मी येतो बाहेर, वेशीपर्यंत पोहोचवतो तुला. करंदीकरांना निरोप घेऊन कृष्णाजी पंत एकटेच गिरणा नदीच्या वाळवंटात जाऊन बसले. 7 वाजून गेले, 8 वाजून गेले, 9ही वाजून गेले. गिरणेच्या तीरावर असलेल्या रेताडात हात उशाला घेऊन कृष्णाजी पंत आकाशाकडे पाहत पडले होते. सर्वत्र शांत आणि स्तब्ध होते. गावातील कोलाहल इथे ऐकू येत नव्हता आणि ऐकू आणण्यासाठी तो गावातही शिल्लक नव्हता. अंधुक चांदण्याची तलम मऊ शाल अंगावर घेऊन ते गाव आणि त्याभोवतीची सारी सृष्टी झोपली होती. वाऱ्याच्या मंद लहरी अंगाला स्पर्श करून गेल्यामुळे निद्रावश झालेल्या वृक्षांना मधूनच जाग येई. त्यांची पाने सळसळू लागत त्या नादरहित वातावरणात एवढाच काय तो आवाज अधूनमधून होत होता. वाऱ्यावर उडालेल्या राजहंसाच्या पिसासारखी दिसणारी चंद्रकोर आकाशात रेंगाळत चालली होती. मधूनच एखाद्या पांढुरक्या ढगाच्या आडोशाला अदृश्यही होत होती. कृष्णाजी पंतांना अचानक पुन्हा सतारीची आठवण झाली. त्यांच्या स्मृतीतल्या मगाच्या ओळी त्यांना आठवल्या. 6 वर्षापूर्वी ऐकलेली सतार वादनाची मोहक मैफिलही आठवली. आकाशात
आणि पृथ्वीवर पसरलेलं सार शांत वातावरण एकदम दिडदा 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 या मंजूळ स्वरांनी झंकारून गेलं. त्यांना वाटलं साऱ्या चराचर विश्वात असंख्य सितारींच्या तारा रुंझुणत आहेत आणि नादलहरींच्या साहाय्याने आपण शरीराच्या बाहेर जात आहोत, अंतराळात स्वच्छंद विहार करीत आहोत, सृष्टीशी एक रूप होऊन जात आहोत. जीवनाभोवती असलेल्या त्या साऱ्या शृंखला निखळून पडल्या, अंतःकरणात रुतलेली सारी शल्ये गळून पडली. निराकार उत्कट आनंदाचे ते क्षण शब्दामध्ये थिजू लागले, आकारित होऊ लागले. तो मज गमले विभूती माझी, तो मज गमले विभूती माझी, स्फुरत पसरली विश्वा माझी. दिक्काला सह अतीत झालो, उगमी विलयी अनंत उरलो. विसरुनी गेलो अखिला भेदा, विसरुनी गेलो अखिला भेदा, ऐकत असता दिडदा दिडदा. पैशासाठी तगादा करणारा खुशालचंद, स्नेहहीनतेत आणि दारिद्र्यास रखडणारा स्वतःचा संसार, शिक्षकांच्या खोलीतील ते विखारी हास्य, भित्रे व्यवहारिक हेडमास्तर, अल्पसत्तेने उन्मत्त झालेले रावसाहेब आणि पुढील भविष्याची चिंता, या साऱ्या गोष्टी त्या नादसागरात बुडून गेल्या. गलिव्हरने पाहिलेल्या छोट्यांच्या देशातील गोष्टीप्रमाणे केवळ क्षुद्र आणि हास्यास्पद वाटू लागल्या. त्या असामान्य अनुभवाच्या उन्मादातच कृष्णाजी पंत 10:30 वाजता घरी आले. लगेच माडीवर जाऊन त्यांनी टेबलावरील कंदील पेटवला, त्याच्या काचेला 2 जागी दिलेले कागदाचे ठिगळ दुरुस्त केले आणि पेन्सिल उचलून ते एका कपट्यावर लिहू लागले. काळोखाची रजनी होती, हृदयी भरल्या होत्या खंती. अंधारात जे घडले सारे, लक्षण लक्षी वरची तारे. विमनस्कपणे स्वपदे उचलत, विमनस्कपणे स्वपदे उचलत, रस्त्यातून मी हिंडत होतो. एका खिडकीतून सूरतदा पडले दिडदा दिडदा दिडदा. धन्यवाद. छान छान मस्त. खूप सुंदर, खूप छान. थँक्यू. Very nice, Amol. धन्यवाद. धन्यवाद अमोल. व्हेरी नाईस, खूप व्हेरी खूप नाईस. छान. खूप छान. खूप छान, खूप छान, मस्त. छान हा. मस्त. जसं आता आपण कुसुमाग्रजांची अशी वेगळ्या धाटणीतली कथा वाचली, तशीच त्यांची एका वेगळ्या धाटणीतली कविता स्वप्नांची समाप्ती. कुसुमाग्रजांची ही कविता उत्तरात राणी पहाट यांच्या सीमारेषेवरील आहे. स्वप्नातील जगाची समाप्ती होत चालली आहे आणि एका कटू वास्तवाची सकाळ हळूहळू उजाडते, याची जाणीव करून देणारी ही कविता आहे. सुरुवातीला आपल्याला वाटेल की ही कविता प्रियसी आणि प्रियकर यांच्या संपत चाललेल्या प्रणयाविषयी आहे, पण जसजसे कवितेचे पापुद्रे उलगडत जातील तसे तुमच्या लक्षात येईल की ही कविता तुमच्या आमच्या सत्यात न उतरलेल्या, अपूर्ण राहिलेल्या अशा अगणित स्वप्नांची आहे. तर कुसुमाग्रजांच्या या स्वप्नांच्या समाप्ती कवितेचे कविता आपल्यासमोर सादर करणार आहेत सोनाली काळे. नमस्कार. स्नेहहीन ज्योती परी मंद होई शुक्र तारा, स्नेहहीन ज्योती परी मंद होई शुक्र तारा, काळ्या मेघखंडास त्या किनारती निळ्या धारा. स्वप्नासम एक एक तारा विरे आकाशात, स्वप्नासम एक एक तारा विरे आकाशात, खिरे रात्र कण कण प्रकाशाच्या सागरात. काढ सखे, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. रात पाखरांचा आर्त नाद नच कानी पडे, रात पाखरांचा आर्त नाद नच कानी पडे, संपवूनी भावगीत झोपलेले रातकिडे.
पहाटेचे गार वारे चोरट्याने जगावर येती पाय वाजतात वाळलेल्या पानावर. पहाटेच गार वारे चोरट्याने जगावर येती पाय वाजतात वाळलेल्या पानावर. शांती आणि विषण्णता, शांती आणि विषण्णता दाटलेली दिशातून गजबज गरजविल जग घटकेचे दोन. जमू लागलेले दव गवताच्या पातीवर भासते भूतारकांच्या आसवांनी ओलसर. जमू लागलेले दव गवताच्या पातीवर भासते भूतारकांच्या आसवांनी ओलसर. काढ सखे, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. प्राजक्ताच्या पावलांशी पडे दूर पुष्परास, प्राजक्तांच्या पावलांशी पडे दूर पुष्परास, वाऱ्यावरती वाहते हे त्याचे दाटलेले श्वास. ध्येय प्रेम आशा यांची होतसे का कधी पूर्ती, ध्येय प्रेम आशा यांची होतसे का कधी पूर्ती, ध्येय प्रेम आशा यांची होतसे का कधी पूर्ती. वेड्या परी पूजतो या आम्ही भंगणाऱ्या मूर्ती. खळ्यामध्ये बांधलेले बैल होऊन या जागे, खळ्यामध्ये बांधलेले बैल होऊन या जागे, गळ्यातील घुंगराचा नाद कानी येऊ लागे. आकृतींनी दूरच्या त्या येऊ लागले रूपरंग, आकृतींना दूरच्या त्या येऊ लागले रूपरंग. हालचाल कुजबुज होऊ लागले जागोजाग, हालचाल कुजबुज होऊ लागले जागोजाग. काढ सखे, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. होते म्हणू स्वप्न एक, होते म्हणू स्वप्न एक, एक रात्र पाहिलेले. होते म्हणू स्वप्न एक, एक रात्र पाहिलेले. होते म्हणू वेड एक, एक रात्र राहिलेले. होते म्हणू वेड एक, एक रात्र राहिलेले. प्रकाशांच्या पावलांची चाहुल ये कानावर, प्रकाशांच्या पावलांची चाहुल ये कानावर, ध्वज त्या कनकाचे लागतील गडावर. प्रकाशाच्या पावलांची चाहुल ये कानावर, ध्वज त्या कनकाचे लागतील गडावर. ओततील आग जगी दूत त्याचे लक्षावधी, ओततील आग जगी दूत त्याचे लक्षावधी. उजेडात दिसू वेडे आणि ठरू अपराधी, ओततील आग जगी दूत त्याचे लक्षावधी. उजेडात दिसू वेडे आणि ठरू अपराधी. काढ सखे, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत, उभे दिवसाचे दूत. धन्यवाद. मस्त मस्त सोनाली. खूप छान. थँक्यू, मस्त सोनाली, खूपच छान. थँक्यू, थँक्यू. धन्यवाद सोनाली. आतापर्यंतच्या या वेगवेगळ्या कविता कथा यांच्या सादरीकरणाने आजच्या कट्ट्याचे वातावरण एकदम कुसुमाग्रजमय झाले आहे. कुसुमाग्रजांच्या काही निवडक कथा आणि कविता जरी वाचायच्या झाल्या तरी आजची रात्री अपुरी पडेल. म्हणून आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. आजचा दिवस मराठी राजभाषा दिन, माय मराठी दिन, जागतिक मराठी भाषा दिन अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. मराठी भाषा दिनानिमित्त अक्षय ढोले आपल्या समोर मराठी भाषेच्या इतिहासाविषयी आणि तिच्या वेगवेगळ्या छटाविषयी माहिती सादर करणार आहे. अक्षय. धन्यवाद संतोष. मंडळी, भाषा म्हणजे फक्त संपर्काचे किंवा संभाषणाचे माध्यम नसून तो मानवजातीला लाभलेला एक दुवाच आहे. मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, माझं सी लँग्वेजवर किंवा जावा भाषेवर प्रभुत्व आहे असं आपण म्हणतो.
तुम्ही आत्ताच बघा ना, मी डॉक्टर आहे असं म्हटलो, मी वैद्य आहे असं नाही म्हटलो, किंवा मी इंजिनियर आहे, अभियांत्रिकीचा अभ्यास केलेला मनुष्य आहे असं नाही म्हणालो. पण या भाषेचा उगम, त्याची उत्क्रांती, तिच्यावर प्रभुत्व मिळवणे हे डॉक्टरी किंवा इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्या इतकेच कठीण, किंबहुना त्याहूनही आव्हानात्मक आहे. आणि त्यातही स्वतःच्या वाढदिवसाचा भाषा दिन म्हणून संबोधले जाणे ही किती उच्च कोटीची उपाधी आहे ते शब्दात उतरवणे खरंच अशक्य आहे. म्हणूनच कोरुनी गेले मायबोलीचे आपले अंतर्यामी होते, कोरुनी गेले मायबोलीला आपले अंतर्यामी होते, मराठी मातीतील कुसुमाग्रज शब्दसृष्टींचे स्वामी होते. रसिको, आपला भारत देश हा विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. त्यातील एकता ही खूप प्रसिद्ध आहे. त्यातील राष्ट्र म्हणून संबोधले जाणारे महाराष्ट्र हे आपले राष्ट्र, त्याची राज्यभाषा मराठी. आपली मराठी किती चांगली आहे, किंवा आपण किती स्पष्ट शुद्ध मराठी बोलतो, त्यापेक्षा ती किती समृद्ध आहे यावर जर आपण भर दिला तर तिचे महात्म्य आणि महत्व उठवून द्यायला खूप मजा येईल. आपली मराठी ही लावणीतल्या मस्तीची, पोवाड्यातल्या पेटत्या मशालीची, अभंग, ओवी, गझलेतल्या रंगलेल्या रातीची, कवितेची, साहित्याची, लोककलांची, विविध जातींची माय मराठी आई आपली आणि आपण मुले मराठी मातीची. यावर ज्ञानेश्वर खूप सहजपणे म्हणतात की मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे. माझी मराठीची बोल कौतुके, परी अमृतासही पैजाशी जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. संजीवनी मराठी असं म्हणतात की माय मराठी तुझ्या पायी तनमन धनमी वाहियले, तुझ्या नामी तुझ्या धामी अखंड रंगुनी राहियले. माय मराठी तुझ्यासाठी वात होऊन मी जळिले, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळाले मी. भीम कुलकर्णी असं म्हणतात की माझ्या मराठीची गोड मला वाटते अविट, माझ्या मराठीचा छंद नित्य मोहवित. ज्ञानोबाची, तुकोबाची, मुक्तेशाची, जनाईची, माझी मराठी चौखडी रामदासाची आणि शिवाजीची, रामदासाची आणि शिवाजीची. अशी ही मराठी 9व्या शतकापासून प्रचलित झालेली भाषा असून गोवा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांची राज्यभाषा आहे. जगात मराठी बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार जगातली ही भाषा 15वी आणि भारतातली 3री भाषा आहे. इसवी सनाच्या 500 ते 700व्या शतकापासून सुरू झालेली ही भाषा पूर्व वैदिक, संस्कृत, प्राकृत, पाली आणि अनेक अपभ्रंश भाषांपासून उत्क्रांत झालेली आहे. मराठी भाषेच्या इतिहासात फार न जाता तिच्यावरचा प्रभाव गौतम बुद्धांच्या वाङ्मयापासून ते भारतातील अनेक पुराणोक्त शिलालेखांवर उमटलेल्या त्यांच्या लेखावर हे मराठी भाषेचे महात्म्य सांगण्यासाठी पुरेसे आहे. मराठी भाषेवर महाराष्ट्रावर आंध्र, कर्नाटक आणि इतर द्रविडी भाषांचाही प्रभाव दिसून येतो. अनेक प्रदेशातील वाङ्मयांचा, शब्दसंख्या, ग्रंथातील विषय, तत्वज्ञान, आत्मविचार असा अनेक प्रभाव आपल्या मराठीवर दिसून येतो. त्याचे उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये खूप कन्नड आणि आंध्र भाषेतील द्रविडी भाषांचा प्रभाव आहे. इतकेच काय तर आपल्या विठुरायाला देखील कानडा राजा पंढरीचा असं म्हटले जाते. आपल्या मराठी भाषेवर फारसी, तुर्की, अरबी, पोर्तुगीज, फ्रेंच आणि असंच काय इंग्रजी भाषेच्या सुद्धा पगडा आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पुलंच्याच भाषेत सांगायचं झालं तर मज्जा संस्था मराठीमध्ये हेच इंग्रजीमध्ये नर्वस सिस्टीम. फरक काय? फक्त बोलण्याचा. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही, परंतु पोर्तुगीज भाषेतले काही शब्द म्हणजेच बटाटा, पगार, नाताळ, फीत म्हणजे आपण जेव्हा एखाद्या समारंभाची सुरुवात करतो, जेव्हा आपण चित्रफीत कापतो ती फीत, किंवा काडतूस, इस्त्री, फालतू हा शब्द देखील पोर्तुगीज मधनं आपल्याला आहे. आणि तुम्हाला सांगण्यात मला खूप विशिष्ट वाटतं की गोव्यामध्ये एक गाव आहे, त्या गावामध्ये अजूनही पोर्तुगीज भाषा बोलली जाते. फारसी भाषेचाही
आपल्या मराठीवर खूप प्रभाव आहे. कारखाना, हुशार, मोफत, बारीक, बक्षीस, निम्मे, तराजू, दरम्यान असे अनेक शब्द फारसी भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत. मराठी भाषेमध्ये 80% जरी संस्कृत भाषेचा प्रभाव असला तरी ज्या भाषेच्या बोलीभाषा जास्त ती सगळ्यात समृद्ध अशी आपल्या मराठी भाषेच्या प्रमुख 52 अशा बोलीभाषा आहेत आणि दर 12 किलोमीटरला अनुवाद बदलताना आपल्याला जाणवतो. त्यामध्ये वऱ्हाडी, मालवणी, झाडी बोली, गोंडी बोली, आगरी, कोळी, वारली, ठाकरी, खानदेशी, काटकरी, कोल्हापुरी, नागपुरी अशा अनेक बोलीभाषांचा समावेश आहे. मित्रहो, जेव्हा आपण पश्चिम महाराष्ट्राकडे जातो म्हणजे कोकणच्या समुद्र किनारपट्टीवर, तिथे आपल्याला कोकणी लोक, मालवणी लोक भेटतात, जी कोकणची माणसं साधी बोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. तर त्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर कानातल्यान ऐकल्यान तुमका फक्त उत्तराचो आवाज येता, मनातल्यान ऐकल्यान तुमका फक्त उत्तराचा अर्थ समजता. तुम्हाला कळलंच असेल, फक्त बोलण्याचे शब्दांचे इथे तिथे पण मनातल्या भावना त्याच. कोळी आणि आगरी लोक काय म्हणतात, माझी नाव हाय लय भारी, माझी नाव हाय एवढी भारी, माझा शब्द हाय आगरी. तसंच थोडं दक्षिणेकडे गेलं तर कोल्हापुरी लोकांचा पगडा असा, अरे लेका आमचा एकदम वाढीव कारभार असतो. जिथं लेका आला तर समजायचं कोल्हापुरी लोकांचा प्रभाव आहे. थोडं पूर्व उत्तर महाराष्ट्रात गेलं तर नागपुरी लोक म्हणतात, हाऊ रे हे पोट्टे काय करायले. तर हाऊ या शब्दाचा कसा अपभ्रंश झालेला आहे की नागपूर हे मध्य प्रदेशाच्या बॉर्डरवर असल्यामुळे तिथे हा आपला हिंदीतला हा आणि मराठीतला हो याचा जो हाव झालेला आहे. तसंच आपण सोलापूरला म्हणजे कर्नाटकच्या बॉर्डरवर गेल्यावर तिथे काय करायला बे काढू म्हणजे बे जे आहे किंवा जो कानडी भाषेचा प्रभाव आहे तो तिथे जाणवतो. आणि मध्य महाराष्ट्रात गेल्यावर जसं की औरंगाबाद, नाशिक या जागांवर गेल्यावर मी काय सांगून राहिलो आणि तू तिथं चालला गेला असं बोललं जातं. आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जसं खानदेशामध्ये गेल्यावर तुला सांगितलं ना, मला ते पटले नाही, तुपले तू बघ मपले मी बघेन, असे वेगवेगळे मराठीचे ढंग आहेत. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाही, पुणेकर आणि मुंबईकर तर आहेतच. धन्यवाद. खूप छान. मस्त. छान अक्षय. मराठी शिक्षक मिळाला. हो ना. आणि प्रत्येक रिजन मधला म्हणजे अगदी कोल्हापूर, नागपूर पर्यंत सगळीकडे. हा छोटासा मस्तच. खूप छान. नाही पण तेच. आणि आता पुढे कळेलच आपल्याला अमृता काय आहे सरप्राईज म्हणून. धन्यवाद अक्षय, खूप छान सादरीकरण. आपण जरी मराठी असलो तरी आपला प्रवास मराठी भाषेतील प्राथमिक शिक्षणापासून इंग्रजी माध्यमातील उच्च शिक्षणा मधून ते परदेशातल्या नोकरीपर्यंतचा आहे. आणि या प्रवासामध्ये आपण बरेच इंग्रजी शब्द आत्मसात केले आणि कधी कधी आपल्याला काही गोष्टींना मराठी शब्द माहिती नसतात किंवा आठवतही नाही. आणि याच्याविषयीच एक मजेशीर मराठी भाषेविषयीचा एक गमती जमतीचा खेळ घेऊन सादर करणार आहे अमृता. धन्यवाद संतोष. तर रसिकांनो, तेच या कट्ट्याबद्दल डिस्कस करताना आम्हाला काहीतरी नवीन करायचं होतं. सो आम्हाला या गेमची आयडिया सुचली आणि आत्ताच आपण अक्षयकडनं मराठी भाषेचे वैशिष्ट्य, छटा आणि इतिहास ऐकलाच. तर मराठी भाषेवर संस्कृत, हिंदी, उर्दू या सगळ्या भाषांचा तर प्रभाव आहेच, पण आपल्या पिढीवर मिंग्लिश म्हणजेच इंग्रजलेल्या मराठीचाही खूपच प्रभाव आहे. आता माझंच उदाहरण घ्या ना, आत्ताच मी तुमच्याशी बोलताना डिस्कस करूया आणि आम्हाला गेमची आयडिया सुचली. हे डिस्कस, गेम, आयडिया हे सगळे इंग्लिश शब्द किती सहजपणे वापरले. तसंच रोजच आपण सुप्रभात ऐवजी गुड मॉर्निंग आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ऐवजी हॅपी बर्थडे म्हणूनच जातो एकमेकांना. तर तसंच म्हणजे मान्य आहे की ते कन्व्हिनियंट आहे,
म्हणजे सॉरी सोपं आहे. पण मग आज आपण असाच एक गेम खेळूया. या गेमचं नाव आहे माझी मायबोली. या गेम मध्ये 2 राऊंड आहेत. पहिला राऊंड आहे शब्दकोश. तर या राऊंड मध्ये सहज आपलंसं केलेल्या इंग्रजी शब्दांना मराठीत काय म्हणतात हे आपण खेळता खेळता पाहूया. तर मी तुम्हाला एक इंग्लिश शब्द सांगणार, तुम्ही मला त्याचा मराठी शब्द सांगायचा. ठीक आहे. सो आता आपण हा गेम आता ऑनलाईन घेतोय म्हणून तुम्ही तुमची उत्तरं जी आहेत ती तुम्ही व्हॉट्सअप आपल्या साहित्य कट्टाच्या व्हॉट्सअप ग्रुप वरती लिहून पाठवू शकता. तुम्ही मराठी फॉन्ट मध्ये लिहू शकता किंवा इंग्लिश मधनं मराठी लिहू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर कॅटला मराठीत मांजर म्हणत असतील तर MANJAR असं पण लिहून पाठवू शकता. ठीक आहे. आणि हे जे आपले FB लाईव्हचे जे हा रोहन काय बोलतोयस का तू? नाही, कॅटला मांजर म्हणतात. हा म्हणजे तर आम्ही काय लिहून पाठवायचं? MAN इंग्लिश मध्ये पण लिहू शकतो. इंग्लिश मध्ये पण लिहू शकता आणि मराठीमध्ये जर तुमच्याकडे मराठी फॉन्ट असेल जसं आपण मराठीमध्ये हे करतो तर तसं लिहिलं तरी चालेल. ओके. ठीक आहे. आणि जे आपले FB लाईव्हचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी कमेंट्स मध्ये त्यांची उत्तरं लिहावी. ठीक आहे. सुरू करायचं? ओके. अरे मला कोणाच्या आवाज ऐकू येत नाहीये. थोडी एक्साइटमेंट दाखवा गेम साठी. म्हणा सगळे हो. आम्ही सांगू शकतो. सगळे सांगू शकतात. FB लाईव्ह वर आहेत त्यांनी काय करायचं अमृता? त्यांनी कमेंट मध्ये मेन्शन करायचं, कमेंट्स मध्ये उत्तर लिहायचं. ओके. अमृता फक्त लढ म्हणा. जे व्हॉट्सअप तुम्ही व्हॉट्सअप दोन्ही वर लिहू शकता. तर मी दोन्ही मॉनिटर करतो. अमृता तू सुरू कर. येस. चला तर मग पहिला शब्द आहे टेबल. टेबलला मराठीत काय म्हणतात? लवकर पाठवा आपलं उत्तर. संदूक. नाही संदूक नाही ग. पायांचा टेबल आहे. 3 पायी म्हणू शकतात का? मेज. 4 पायाचा. मेज कोण म्हटलं त्यांचं उत्तर बरोबर आहे. पहिला रिस्पॉन्ड आला गिरीशचा आला. अरे आणि मकरंद आणि मयूर. बरोबर. ग्रेट. मस्त. दुसरं वर्ड आहे जोकर. विदूषक. सगळ्यांना चला जाऊ द्या पुढे वाढूया. काय म्हणतात? कचेरी. काय अमोल कचेरी. ऑफिसला काय म्हणतात? कचेरी पण त्याचा फारसी शब्द आहे बरं का. हो. कचेरी हा फारसी आहे. कचेरी मराठी नाहीये. माझ्या मराठीच्या पुस्तकात ऑफिसला कचेरी म्हणायचं. म्हणजे आता माहिती नाही तर ते मराठी आहे की नाही. ठीक आहे. पण मराठीत कचेरीच म्हणतात. आपण चला आपल्या सगळ्यांचंच मराठी सुधारतंय. छान. अजून सहशिक्षक पण मिळाले. नंतरचं वर्ड आहे डान्सर. डान्सरला काय म्हणतात मराठीत? येस. नर्तक आणि नर्तिका. अगदी बरोबर. असं जेव्हा आपण म्हणतो ऑसमला काय म्हणतात मराठीत? फारच छान. म्हणेल झकास. नंतर आहे कम्प्युटरला काय म्हणतात? त्याला हे सगळ्यांनाच येत. नंतरचं वर्ड आहे मोबाईल. मोबाईलला काय म्हणतात? टेलिफोनला म्हणतात. भ्रमणध्वनी. ओके. भ्रमणध्वनी. मला असं वाटतं सोनालीने याचं पहिलं उत्तर दिलं होतं. आपल्याला कमेंट्स मध्ये काही उत्तर येतात का? लिहायला वेळ लागतोय. लिहायला वेळ लागतो. बरोबर आहे. थोडे कठीण शब्द कमेंट वर येऊ आपण कठीण शब्दांवरती पण येऊ. पार्टीला काय म्हणतात? व्हॉट्सअपवर जल्लोष. पार्टी म्हणजे कोणती? जल्लोष. कोणती पार्टी म्हणजे? सेलिब्रेशन. जल्लोष. पार्टी नाही आपली पार्टी. सेलिब्रेशन वाली पार्टी. हरीशने उत्तर दिले.
जल्लोष जल्लोष आणि जल्लोष कट्टा. चला, पार्टीचं नाव आहे मेजवानी. मराठीत त्याला अरे वा. मेजवानी हो म्हणतात. आलंय चला बघा, माझं साहित्य माझं मराठी रवींद्र मेजवानी ना. अमृता साहित्य रवींद्र कट्ट्यावर दीक्षित रवींद्र दीक्षित यांनी दिले बरं का. हा, ओके ओके, मेजवानी. येस मस्त. येस. अगदी बरोबर रवींद्र. नंतर लॉकडाऊन. लॉकडाऊनला काय म्हणता मराठीत? संचारबंदी टाळाबंदी. संचारबंदी. चला आपण हे सगळ्यांना देऊया. कर्फ्यू झालं ते. हा. बंदी बंदी मस्त बंदी. लॉकडाऊन टाळेबंदी. टाळेबंदी. येस, टाळेबंदी. स्प्रिंग सीझनला काय म्हणतात? वसंत. 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 ऋतू. बरोबर. फ्रीजला काय म्हणतात? शीतकपाट. शीतकपाट. वातानुकूलित वा, कोणी सांगितलं? नाही ते तर शीतकपाट. वातानुकूलित एसी. एसी, एअर कंडिशन. शीतकपाट बरोबर आहे. कोणी सांगितलं हे शीतकपाट? सगळ्यात सोनाली, पहिले सोनाली. परत एकदा नम्रता सांगणार नम्रता. का? नम्रता. ओके, नम्रता अगदी बरोबर. नंतर आहे कॅमेरामन. कॅमेरामॅनला काय म्हणतात? छायाचित्रकार. करेक्ट. छायाचित्रकार तो फोटोग्राफर ऍक्च्युली. की दुसरे काही छायाचित्रकार वर्ड आहे? फोटोग्राफर. नाही कॅमेरामन. बरोबर, मकरंद बरोबर कॅमेरामॅनला सांगितलं. छायाचित्रकार नाही म्हणत. कॅमेरामॅनला चलचित्रकार असं म्हणतात. मास्कला काय म्हणतात मराठीत? कशाला? मास्क. हा? मास्क. फेस मास्क. गुड. फेस मास्कला काय म्हणतात? मास्क. पट्टी मुखपट्टी. मुखपट्टी. मुस्की. बरोबर. मुस्क्या. मुखपट्टी कोण म्हटलं सगळ्यात पहिले? मुखवटा. त्यांना हा पॉइंट मिळेल. नंतर आहे नर्स. नर्सला काय परिचारिका. म्हणतात? अगदी बरोबर. परिचारिका. वा, अरे एकदम कोणी सांगितलं? लोक आहेत. कोणी आधी सांगितलं? करंद. वा वा, मस्त मस्त. आज एकदम आता शेवटचा शब्द आहे हो. टाईपरायटिंग. मकरंद भेटले. टाईपरायटिंगला काय म्हणतात? काय टाईपरायटिंग. टाइपरायटर. टंकलेखक. टंकलेखन. टंकलेखक. टंकलेखन. टंकलेखन. बरोबर, टंकलेखन. टंकलेखन. कोणी सांगितलं पहिले? अमोल. अमोल. वा, मस्त अमोल. चला आता आपण दुसऱ्या राऊंड कडे जाऊया. मराठी म्हणी तर आपल्याला पुणेरी पाठांपेक्षा पण प्रसिद्ध आहेत आपल्या. तर आता हा दुसरा राऊंड आहे मराठी म्हणींवरती. या राऊंड मध्ये मी तुम्हाला म्हणींचे त्या एका म्हणीमध्ये जे इनिशियल जे शब्द येतात त्याचे इनिशियल अक्षर सांगणार आहे आणि तुम्हाला ती म्हण पूर्ण करायची आहे. उदाहरणार्थी ते मा जर मी तुम्हाला सांगितलं तर ती म्हण कुठली असेल? कोणी ओळखतं? अति तिथे मान. अतिथी. हा, अगदी बरोबर. अति तिथे मान. सो असेच मी तुम्हाला पहिले इनिशियल सांगणार आहे त्याचे आणि तुम्हाला ती म्हण पूर्ण करायची आहे. तर पहिली आहे सो म चाण. सो काय? चोराच्या मनात चांदणं. चोराच्या मनात चांदणं. चोराच्या मनात चांदणं. सोनालीने सांगितलं की त्याच्या आधी पण कोणी सांगितलंय हे? मकरंद. नाही, अमोल. अमोल. नाही ओके. मी नाही, सोनालीने सांगितलं. नाही पण पुढचं आहे आ बी ना. हा? मेल. आ बी ना. आयत्या बेळ्यात नागोबा. अगदी बरोबर. कोणी हे? मला वाटतं सायली की हो. सायली ना? बरोबर आहे. ओके, बरोबर आहे. अगदी बरोबर. हरीश. हरीश. हरीश आयत्या बेळ्यात नागोबा. तर आता मी हे सायलीला देणार कारण की मला आवाज तिचा ऐकू आला. चला पुढे आहे आ पो म. आधी पोटोबा मग विठोबा. बरोबर. आधी पोटोबा मग विठोबा. हे कोणी सांगितलं पहिले? अमोल. I guess मकरंद. मकरंद. पा मास. उपामास. पा मास. पुढच्याच ठेस हा पुढच्याच मे तेच माग. पुढचे पाठ. येस, रोहननी सांगितलंय. सोनालीला जस्ट सोनाली पोहोचली होती पण थोडंफार तू मे झालं. ओके, नंतर
ERTV. इकडे आड तिकडे विहीर. इकडे आड, तिकडे. बरोबर. तिकडे कोणी सांगितलं हे? हरीश, क्या बात हरीश. है साई. हरीश हरीश. माझं फेसबुक अकाउंट आहे म्हणजे मी सांगितलं. पुढे ओके हे झालं आपलं. न ल स वी. न ल स वी. ओके न चा ल स वी. नाचता येईल अंगण वाकडे. नाच नाही ना. नाही नाही नाही. नाही, न नचा. चा ल स वी. न चाल सवी. नकटीच्या अरे. लग्नाला 1700 अरे वा. एकदम अवघड होते. धनश्री. मजा आली पण मस्त होत. पुढचं आहे का क गा व. काखेला नंतर आहे अ पा पा प. अ पा 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 प. आपलेच पोट आपलं आपले- काहीतरी. आपलेच दात आपलेच दात आपलेच ओठ. नाही नाही नाही. आपण पांघरून पाय पसरावे. Yes, अंथरून बरोबर. पाहून पाय पसरावे. कोण आहे कोण कोण आहे? आहे? हरीश. कोणी सांगितलंय? हरीश हरीश. सोनाली अगदी पेन पेपर घेऊन बसली आहे बघा किती. ओके नंतर आहे अ ह गा पा. आणि गावाची पायदरी. बरोबर बस. कोण आहे? गाडवाचे पाय. अक्षय होता का? ओके शेवटचं. हा अक्षय हो अक्षय अक्षय. होता. शेवटचे म्हण आहे ए गा. एक गाव बारा बांधगडी. एक गाव बारा बांधगडी. एक गाव बारा भांडी. कोणी सांगितलं पहिलं? सोनाली. सोनाली. ओके तर अशा प्रकारे हा दुसरा राऊंड पण आपला संपला आहे आणि हा गेम खेळायला खूप मजा आली. तर मोस्टली खूपच मस्त. थँक्यू अमृता. आणि मला वाटतं मॅक्सिमम हे एक तर मकरंद यांनी सांगितले उत्तर, हरीश आणि अजून कोण होतं मी जर कोणाची नावं मिस करत असेल तर, सोनाली आणि सोनाली. सोनाली. तर या सगळ्यांसाठी एकदा टाळा होऊन जाऊ द्या. Thank you. आणि तुम्ही सगळ्यांनी या गेम मध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. आता परत आपण संतोषकडे सोपवूया. आणि संतोष एमएमच्या मराठी भाषेच्या शाळेसाठी आपल्याला शिक्षक मिळाले आज. कोण कोण हो हे काही 3-4 शिक्षक मिळतील, 3 विद्यार्थी पण हवेत. विद्यार्थी मी भरपूर आहे मिळतील. विद्यार्थी, टेन्शन नका घेऊ कोणी. एक शाळा गहन घ्यायला काय अवघड नाही. साहित्यकार, एक गहन वाचक, एक गहन अगदी मुलांना खेळवून ठेवणारे असे 3 शिक्षक मिळाले already. कडक आहेत ना शिक्षक, कडक आहेत ना. कडक आहेत मास्तर आहेत मास्तर. शिक्षक नाही मास्तर आहेत सगळे. मग धोतर आणि मास्तर. टोपी हवी हा मास्तर असते तर. शिक्षकांचा ड्रेस कोड पण ठरला म्हणजे काय आता त्याची एखादी म्हण असेल बाजारात तुरी. खूप मजा आली. खूप छान छान, अमृता. खूप इंटरॅक्टिव्ह गेम होता. मजा आली. कोट पण इंग्लिश शब्द ना, कोटाला मराठी कोट. शब्द सांगा. कशाला? कोट सदरा. तो म्हटलं ना सदरा सदरा. अंगरखा. अंगर. अंगरखा. अंगरखा. अंगर अंगरखा. अंगरखा म्हणजे शर्ट चिलकत. चिलखत. नाही लढायला नाही जायचं, नाही, शिकवायला जायचं. कोट नाही, मराठीत मराठी नसतो. शब्द नाहीये. डगला डगला नाही नाही डगला पण हे होईल ना. कोट हा ड्रेस ऍक्च्युली बाहेरचा आहे ना, इथला आपला कुठे आपलं धोतर आणि हो तो जोधपुरी कोट आपलाच आहे ना. काश्मीर मध्ये वापरत असेल ना. कोट हा आपण लावलेला शब्द आहे. जोधपुरी सदराच म्हणतात आपल्याकडे. सदरा. सदरा म्हणत असतील किंवा फक्त जोधपुरी म्हणत असतील. ते हा. कोट आणला तो कदाचित. साहेबांना आणला. आणला कोट इंग्रजांनी आणला. बरोबर मस्त.
खूप खूप मजा आली. आता वेळेचं भान राखता आपण ऑलरेडी 7 मिनिट एक्स्ट्रा हे केलेले आहेत. तर खूप खूप धन्यवाद सर्व रसिक श्रोत्यांना आणि ज्यांनी कथा कविता सादर केला, सोनाली, अक्षय, अमोल आणि अमृता. तसेच हे कार्यक्रम ची मांडणी करण्यासाठी किंवा ह्याची थीम तयार करण्यासाठी रोहनचे पण आभार. तसेच जर कोणाला नाटकाविषयी आवड असेल किंवा नाटक बसवायला, नाटकामध्ये काम करायला अशी इच्छा आहे काम करायची वगैरे, तर त्यांनी गिरीश चिंचोळकर आणि रोहन तारे यांना संपर्क करावा. आणि परत एकदा सर्व श्रोत्यांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा कार्यक्रम इथे संपला. संतोष, एक मिनिट, एक राहिलं संतोष. सगळ्यात मोठे धन्यवाद तुला. खूप छान संचालन केलं. मी बोलणारच होते ते. खूप छान. अगदी सुंदर. धन्यवाद. धन्यवाद. आम्हाला सगळ्यांना जोडणारा. हो, मस्त झालं निवेदन. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. खूप नाही, छान पण वाटलं. बंद करायच्या आधी मे बी कोणाला ऑनलाईन म्हणजे जे आहेत, आता ऑनलाईनला मराठीत काय म्हणतात मला माहित नाही, पण इथे जे आहेत त्यांना काय सादर करायचं, शेअर जिवंत करायचं आहेत. अक्षय जिवंत आहे. तुम्ही जी माहिती सांगितलीत ना, ती सगळी एकदा पोस्ट करणार आयदर साहित्य कठ्ठ्यावर नाही तर मराठी आपल्या ग्रुपवरती, EMMच्या हो ग्रुपवरती. चालेल चालेल, मी नक्की करेन. इंटरेस्टिंग होती, म्हणजे मुलांना वाचून हो दाखवण्यासाठी. चालेल चालेल. आम्ही खूप त्याच्यावर रिसर्च केलं सगळ्यांनीच मिळून आणि चालेल चालेल म्हणूनच चालेल चालेल पाठवतो. इट्स अ रिक्वेस्ट. सगळ्या संयोजकांचे आणि सादरकर्त्यांचे आभार. आपल्याकडे वेळ आहे का? संपलाय आपला, बंद करणारे आपण? नाही, 5 मिनिटं करू शकतो. म्हणजे हा. ऑफिशियल वेळ संपलाय, पण आपण जॉईन पण उशिरा केलंय, त्यामुळे 5 मिनिटं चालेल, अजून काही हरकत नाही. हो, कोणाला काही सादर करायचं असेल किंवा काही बोलायचं असेल तर. मी एक छोटी अजून एक फनी कविता सादर करू. जरूर. मराठी आहे, पण दुसरं कोणाला अर्थात करायचं असेल ऑडियन्स मधनं तर नक्कीच तुम्ही करा. दुसरं कोणी आहे का? नसेल कोणी तर मग मी करते. अदरवाईज दुसरं कोणाला करायचं तर नक्कीच करा. तोपर्यंत तुम्ही सुरू करा. कोणी असेल तर आपण घेऊ पुढे त्यांची. बर. तर आत्ताच आपण बघितलं की अमृताने जसे गेम घेतले, तर आपण कसे इंग्रजीच्या आहारी गेलेलो आहोत किंवा आपण जनरली इंग्रजी शब्द वापरतो. तर नक्कीच आज मराठी भाषा दिन आहे म्हणून आपण हा सगळा मराठीचा हे करतो आहोत आणि परत आपली संस्कृती, आपली भाषा जपण्यासाठी आपण मराठी मंडळ इथे सुरू केलं. पण तरी की आहेत म्हणजे ज्या गोष्टी आहेत, काही इंग्रजी शब्द असतात जी काही आपल्या आता आपली राहणीमान झालंय त्याला आता काही म्हणजे आपण करू शकत नाही. तर त्या आधारावरती ही कविता आहे, तर ती मी वाचते. आजकाल आपल्याला जणू पूर्ण मराठी बोलताच येत नाही. एखादा शब्द जरी इंग्रजी नसेल तर वाक्यच पूर्ण होत नाही. सुरुवात आणि शेवट जरी मराठी असली तरी शेवट मात्र इंग्लिशच. अहो, भावना मात्र पोहोचले म्हणजे झालं, इतकंच काय फलित. आम्ही बोलतो मराठीच, पण काही शब्दांना पर्याय सुचत नाही. मोबाईल म्हणणं सोयीस्कर जातं, पण भ्रमणध्वनी हा शब्द मुळात तोंडातच बसत नाही. अस्खलित मराठी बोलणं आम्हालाही येतं, पण काळारूप थोडं बदललं तर कुठं काय बिघडलं. आजही लागलं तर आम्ही आई ग म्हणूनच ओरडतो, पण म्हंटल कोणी ओ गॉड तर कुठं काय अडतं. 4-2 शब्द कोणी इंग्रजी वापरले म्हणून लगेच परकीय आक्रमण होत नाही आणि 4 लोक नाही बोलले मराठी म्हणून माझी भाषा संपून जात नाही. शाळेत मराठी जरी ऑप्शनला टाकले ना तरी मराठी भाषेला पर्याय नाही. इतकी साहित्य संपदा आणि गोडवा इतर कुठेही मिळणार नाही. जितका दरारा माझ्या भाषेचा तितकीच ती मदाळ आहे. फक्त मातृभाषाच नाही, मराठी माझा प्राण आहे. मराठी माझा प्राण आहे. मस्त, छान आहे कविता. मस्तच. कोणाची आहे कविता? ही सिद्धी ढोकेची आहे. बर, छान, खूपच छान. नाही आणि त्यावर मस्त.
पण मला एक हे झालं, म्हणजे माझं मगाशी रोहनचं आणि माझं बोलणं झालं की गुरु ठाकूरांचं एक 4-5 शब्द आहेत की मिरवण्यापरी गिरवणे थोर, संवादात धार राहो तिची, नको माऊलीची बेगडी बढाई, नको माऊलीची बेगडी बढाई, वर्तनात आई उमटावी. हे आपण कसं आजचा दिवस आहे, पण मग ते उद्या सगळे ते एकेका दिवशी म्हणजे जरी आपण 10-15 मिनिटं जरी किंवा थोडा काळ जरी दिवसात आपण ह्या मराठीच्या किंवा आपल्या भाषेवर हे करण्यासाठी गेला तर तो खूप 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 जास्त प्रभाव पडेल. आणि तेच गुरु ठाकरेंनी सांगायचा प्रयत्न आहे की फक्त आजचा दिवस आहे म्हणून आपण बढाई मारून तिथेच थांबलं नाही पाहिजे. बरोबर. थोडक्यात कट्ट्यावर नेहमी आलं पाहिजे. खरंय. नाही पण सगळ्यांचं सादरीकरण खूप छान झालं, कविता खूप मस्त झाल्या आणि म्हणजे म्हणजे क्रांती कवी जो आपल्याला मेसेज पोचवायचा होता तो खूपच सुंदर, आणि कथा पण खूप छान झाली, त्यामुळे मजा आली. म्हणजे बेसिकली तुम्हा सगळ्यांना पण मजा आली असावी आणि आम्ही असाच प्रयत्न करत राहू. पुढच्या कट्ट्यासाठी जर तुमच्यापैकी कोणाला काही वाचायचं असेल किंवा सादर करायचं असेल तर प्लीज आमच्याशी संपर्क साधा. काय असणार आहे पुढच्या कट्ट्याचा विषय? आपण ठरवलाय ऑलरेडी का? अजून ठरवलेला नाहीये, पण तुम्ही विषय घेऊन पण येऊ शकता. आमच्या डोक्यात असं होतं की पुढचा कट्टा म्हणजे बालकट्टा करायचा. संतोषची खूप दिवसापासून इच्छा आहे बालकट्टा करायची. सो मग लहान मुलं म्हणजे आता तरी रफली ते डिसाइडेड आहे, म्हणजे अजून पूर्णपणे ठरलं नाहीये. आयडिया छान आहे. मुलं वाचणार का आपण मुलांसाठी वाचायचं? मुलांनी वाचायचं केव्हा? फॉर्मॅट खूप संतोषला बोलू दे. संतोषच्या डोक्यात अरे वा, कोणीतरी ऑलरेडी त्याला आवडली आयडिया. शक्यतो इंटरॅक्टिव्ह करावा. इंटरॅक्टिव्ह केलं तर मुलांना चांगलं. इंटरॅक्टिव्हच असेल. मला नाही वाटत कुणाला मराठी वाचता येणार असेल तर उत्तमच, किंवा आपल्यापैकीच कोणीतरी 1-2 चांगल्या मराठी बालकथा वाचाव्यात आणि आपण एक असं बडबड गीतं घेऊयात जी मुलं म्हणतील आपल्यासोबत, किंवा असं थोडं इंटरॅक्टिव्ह सेशन. सुचवू का मी? ते मराठीचे क्लास घेतले मध्ये, काय ते इंडियन्स इन इंडोवन्स या ग्रुप तर्फे जे साल्टो मध्ये झाले होते. तर मी काही मराठीची शिक्षिका वगैरे काही नाहीये, माझं प्रोफेशन पूर्ण वेगळं आहे, पण मी ट्राय केलं होतं. तर तेव्हा मी मुलांच्या मराठीतल्या भेंड्या घ्यायचे मराठी शब्दांच्या. तर आणि आसपास आजूबाजूला बघायचं आणि जो शब्द आठवेल त्याचं मराठी नाव सांगायचं. तर फार गंमत व्हायची की टेबल म्हणायचे ते सगळं, किंवा क आलं तर क्रो असं सांगायचे. तर त्यांच्यासाठी तो मराठी शब्द वाटायचा त्यांना, कारण घरी खूप सतत आपण तसेच शब्द सगळे वापरतो. पण मग भेंड्या घेऊ शकतो आणि एखादा काय म्हणतात एखादा टॉपिक, जसं मी एकदा शरीराचे अवयव हे सगळे त्यांना मराठीत घेतले होते. तर मग डोकं, हात आणि पाय ह्या गोष्टी माहित असतात, पण थोडस अजून जास्ती कळावं. तर असं काहीतरी ठरवू शकता. म्हणजे खूप संतोषला संपर्क करा ना, म्हणजे संतोष पुढच्या कट्ट्याचं बघणार आहेत सगळं, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, म्हणजे आपण आपल्याला ठरवता येईल. तुमचं अच्छा, किंवा ते नाव काय? ओके, नम्रता. म्हणजे आम्ही पण तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो पुढच्या याच्यासाठी, कारण आयडियाज तुमच्या खूपच छान आहेत, त्याचा नक्कीच आम्हाला वापर करता येईल. थँक्यू. आणि तुम्ही पण सहभागी होऊ शकता. अजून एक ते हँगमॅन खेळतात ना इथे, डच लेसन्स मध्ये खेळले मी, तर मला आवडलेला तो कन्सेप्ट त्यांचा, की ते मराठी शब्दांमध्ये एखादा शब्द बोलायचा आणि मग मुलांनी गेस करायचं की कुठला अक्षर असायला पाहिजे तिथे. तर ते पण मुलांना आवडतं युजुअली. जरूर जरूर. बस एवढंच होतं माझ्याकडे सध्या. नाही, खूप खूप चांगल्या कल्पना. तुम्ही नक्की त्या कट्ट्यासाठी आमच्या सोबत सहभागी व्हा. आपण एकत्र त्याचं हे करू, प्लॅनिंग करू आणि चांगल्यापैकी तो कट्टा करूया आपण, बाल कट्टा. चालेल. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू नाही. मला वाटतं वेळेचं भान राखता ऑलरेडी
10:45 वाजलेले आहेत. हो खूप मजा आली. खूप छान वाटलं आज खरंच. मराठी भाषा दिन साजरा केल्यासारखं वाटलं. खरंच मजा आली. चला मग भेटूया पुढच्या कट्ट्याला. हो